बघूया आता जो सामना होणार आहे तो खुल्या गटातील सामना आहे. वाशाळा विभाग विपक्ष स्पॉन्सर 11. वाशाळा विभाग विपक्ष स्पॉन्सर 11 खर्डी आणि वाशाळा विभाग या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. तसेच आमंत्रित केले ते स्पॉन्सर 11 खर्डी या संघाला. हॅलो, स्पॉन्सर प्लेयर या संघाकडून प्रथम अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या आली 3. बॅच कडा घेऊन एक धाव पूर्ण, 14 धाव म्हणायला लागली. षटकातील शेवटचा चेंडू. अलगत कडून चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा कुठलाही मानस नाही. षटक समाप्त. एक षटकाच्या समाप्तीअखेरीस धावसंख्या ती 12. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आला तो योगेश गायधरे. बघूया योगेश काय करतो आपल्या संघासाठी. सामना करेल तो आकाश. योगेश टू आकाश. पहिला चेंडू. आता मात्र झेलबाद होतो तो फलंदाज आकाश. पहिला धक्का लागतोय स्पॉन्सर या संघाला. जागा येतो सतेश भोईर. आता मात्र योगेशचा सामना करेल तो सलामीला फलंदाज दिगंबर. षटकातील दुसरा चेंडू. आता मात्र चेंडू हवेत. परिणाम स्वरूपी गच्चा विप्रक्षण 4 धावा. चेंडू काही जज करता नाही आला क्षेत्ररक्षकाला. परिणाम स्वरूपी 4 धावा. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या ती 16. अजूनही 4 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज योगेश. कार्पेट पद्धतीने खेळून काढलेला चेंडू. त्यावर सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचं कॉलिंग.
ती देखील पूर्ण. आता मात्र सुंदर फटका, चेंडू सीमारेषे पार, षटकार. दिगंबरचा बॅटमन आला, हा दुसरा षटकार आहे. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या होती 24. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. हा देखील सुंदर फटका, 4 धावा. धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या ती 28. अजूनही योग्यच्या षटकातील 1 चेंडू शिल्लक. वैयक्तिक 25 धावावरती खेळत होतो दिगंबर. आता मात्र निर्धाव चेंडू, षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावसंख्या 28. स्लॉग ओव्हरचे दोन्ही षटक समाप्त झालेले. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलतो रवी. आता मात्र त्याचा सामना करेल तो संदेश भोईर. पहिला चेंडू रवी टू संदेश. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाकडे, सॉरी वाईट चेंडू. पंचांचा इशारा येतोय, वाईट चेंडू. आता मात्र निर्धाव चेंडू, टाकलेले चेंडू. आता मात्र झेल बाद होतो संदेश. उत्कृष्ट असा झेल पकडला योगेश भोईर यांनी, परिणाम स्वरूपी फलंदाज बाद. संदेश जागा समोरसाठी गेला तो गोरख. आता मात्र हवे चेंडू, क्षेत्ररक्षक खाली आणि सुंदर झेल, फलंदाज बाद. 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. आता मात्र दिगंबर देखील बाद झालाय.
आता मात्र दिगंबरची जागा समोरसाठी गेलतो बबलू. धावसंख्या जागेच पुरवलेली. धावसंख्येतील 29 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. आता मात्र हॅट्रिकची संधी रवी सोहळे यांना. बॅटची कडा घेऊन चेंडू डिक्लेअर झोनमध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्येतील 30. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. आता मात्र चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक खाली. झेल सुटलेला आहे. परिणाम स्वरूपी 2 धावा पूर्ण. काहीसा जज करताना आला क्षेत्ररक्षकाला चेंडू. परिणाम स्वरूपी कॅच सुटलेली. षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्येतील 32 धावा. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीअखेरीस धावसंख्येतील 32. 3 गडी बाद. स्पॉन्सर संघ. किशोर का वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक गेला तो किशोर. बॅटफॉर्म ढाकणे. पहिला चेंडू. किशोर टू गोरख. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू. झेलबाद होतो फलंदाज गोरख. गोरखची जागा समजण्यासाठी येतो मतीन. पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक खाली आणि झेलबाद. आपल्या स्फोटमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. झेल देखील पकडला. सुंदर गोलंदाजी करतोय तो किशोर. अजून एकही धाव खर्च केलेला नाहीये. धावसंख्या जागी स्थिरावलेली. धावसंख्या 32. 3 चेंडू 32 धावा. किशोरला देखील हॅट्रिक घ्यायची संधी. 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. आता मात्र सामना करेल तो नवीन फलंदाज मतीन तसेच नॉन स्ट्राईक रेंडो करण. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट शतक. अजून एकही धाव खर्च केले नाही.
धावसंख्या जागेवरच 32 धावा. बाईकच्या स्वरूपात 1 धाव. आता मात्र सुंदर फटका. चेंडू सीमारेषे पार. षटकार. षटक समाप्त. धावसंख्येवरती 39 धावा. चार षटकाच्या समाप्तीअखेरीस धावसंख्या आली ती 39. तटस्थ असले पंच किरण कुराडे जे दोन्ही हात समांतर म्हणजेच वाईटच्या स्वरूपात आवडत अशी 1 धाव. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होती 41 धावा. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज विश्वास. यस नो परिणाम स्वरूपी निर्धाव चेंडू. षटकातील पहिला बाउन्स. 1 बाउन्स. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. शिवायच्या षटकातील बघूया कसा समाचार घेतोय तो फलंदाज करण. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टिरक्षक योगेश यांच्याकडे. परिणाम स्वरूपी निर्धाव चेंडू. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सज्ज फलंदाज करण. विश्वास टू करण. सुंदर चेंडू. यॉर्करला टाकलेला चेंडू. हा देखील चेंडू निर्धाव. षटक समाप्त. धावसंख्या ती 46 धावा. धावा 5 गडी बाद. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 6वं षटक घेऊन आला तो किशोर. या इनिंगचं शेवटचं षटक असेल. पहिला चेंडू किशोर टू मतीन. मतीन हा 7 धावा खेळतोय. 5 चेंडू 7 धावा. आता मात्र सुंदर फटका. मतीनच्या बॅट म्हणून निघाला दुसरा षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या आली 52. स्पॉन्सर संघाची अर्धशतक पूर्ण. दरम्यान किशोरचा दुसरा चेंडू. पुन्हा एकदा सज्ज फलंदाज मतीन.
परफेक्ट पद्धतीने खेळून काढलेला चेंडू त्यावरती 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्येची 54 धावा. आता मात्र षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज. फलंदाज मतीन. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू. यॉर्करने टाकलेला चेंडू त्या 1 धाव पूर्ण. षटकातील चौथा चेंडू आत्ता मात्र सामना करेल तो करण. जागेच 1 बाउन्स आणि 1 धाव. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या होती गोलंदाजी. परिणाम स्वरूपी 1 धाव. सहा षटकाच्या समाप्तीअखेरीस धावसंख्या 60 धावा आणि 61 धावांचं आव्हान ठेवलंय. वाशाळा विभाग या संघासमोर
यापुढे होणारा सामना केसीए 11 विपक्ष रुद्र 11 खैडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचंय. केसीए 11 विपक्ष रुद्र खैडी. या संघाने आपले क्षेत्ररक्षण त्वरित शोधायचे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक गेला तो करण. सामना करेल तो किशोर. वाशा विभागा संघाकडून सलामीची जोडी आहे योगेश आणि किशोर. दोन्ही हायटर फलंदाज आहेत. बघूया कसा समाचार घेतात गोलंदाज करंजा. यापुढे होणारा सामना रुद्र 11 खैडी विपक्ष केसीए 11. या दोन्ही संघादरम्यान टॉस होतोय. दरम्यान पहिला चेंडू काहीसा स्लोअर चेंडू काहीसा समजले फलंदाज किशोरला परिणामस्वरूपी निर्धाव चेंडू. रुद्र 11 खैडी आपण आपला निर्णय करायचा आहे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज फलंदाज किशोर. हा देखील बाईकच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्येवरती 1 धाव. काहीसं खाते पण झाले या 1 धावेने वाशा विभागीय संघाचं. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज करण. काहीसा बांधून जखून ठेवले फलंदाज किशोरला पण ते मोठे फटके मारून देत नाही. आता मात्र अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपात 1 धाव आणि डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव तशा 2 धावा. दरम्यान षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज करण. त्याचा सामना करेल तो किशोर. आता मात्र आपल्या नावाप्रमाणे साजेशी अशी फलंदाजी करतोय तो किशोर.
सुंदर फटका परिणाम स्वरूपी षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्येला ती 9. 3 चेंडू 9 धावा. अजूनही करंजच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया कसा समाचार घेतोय तो किशोर. आता मात्र फ्लॅट षटकार. तोच्या दिशेने फ्लॅट षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या ती 15. 4 चेंडू 15 धावा. आता मात्र निर्धाव चेंडू. 5 चेंडू 15 धावा. अजून एकही गडी बाजूला नाही. वाशाळी विभाग संघाचा षटकातील शेवटी चेंडू. षटक समाप्त. निर्धाव चेंडू. एका षटकाच्या समाप्तीअखेरीस धावसंख्या ती 15. रुद्र 11 खर्डी आपला निर्णय करायचा आहे. नाणेफेकीचा कॉल विजय होऊन रुद्र या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी कसरा केसी 11 या संघाला. पंच घाई करायची आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक गेला तो राहुल. आता मात्र सामना करेल तो योगेश भोईर मॅन फ्रॉम वाशाळा. सुंदर चेंडू. अप्रतिम चेंडू. परिणाम स्वरूपी चेंडू स्ट्रक्चरच्या हातामध्ये स्थिर राहतोय. निर्धाव चेंडूची सांगता. बॅटची कडा घेऊन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. एक धावेसाठी धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 16. 2 चेंडू 16 धावा. आता मात्र सुंदर फटका. परिणाम स्वरूपी तिसरा षटकार किशोरच्या बॅट मधून. तीन चेंडू 22 धावा. आता मात्र कमबॅक करतो गोलंदाज राहुल. परिणाम स्वरूपी निर्धाव चेंडू.
मात्र नो चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये एक धाव अशा 2 धावा. धावसंख्या होती 24. या चेंडू फ्रीट असेल का पंच? फ्रीट चेंडू. षटकातील 5वा चेंडू. फ्रीट चेंडूचा कसा समाचार घेतो तो किशोर बघूया. आता मात्र वाईट चेंडू अवंतर स्वरूपात 1 धाव. फ्रीट कंटिन्यू असेल. आडव्या बॅटने फेकून काढलेला चेंडू त्यावर चौकार. धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या होती 29. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे षटकातील. सुंदर फटका. चेंडू सीमारेषे पार. षटकार. नेतृत्व असे फटके मारले ते किशोर घसाडे यांनी. वैयक्तिक 2 षटकाच्या समाप्तीखेरीस धावसंख्या होती 35. सुंदर फटका. चेंडू सीमारेषे पार. पहिला चेंडू षटकार आणि हा देखील सुंदर फटका. परिणाम स्वरूपी 4 धावा. 2 चेंडूवर 10 धावा खर्च केल्यात. अजूनही 22 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. अन अकॅडमी क्रॅकिंग 6. धावसंख्या 51. 3 चेंडू 51 धावा. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. गडी आता मात्र 19 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे.
षटक समाप्त. नवीन गोलंदाज हरीश तो किशोर. उत्कृष्ट असा चेंडू. लेकटर चेंडू म्हणता येईल चेंडूला. 17 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. वाईट चेंडू. सज्ज गोलंदाज हरीश. निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. काहीसा समजत नाही फलंदाज किशोरला. 3 चेंडू आणि 55 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत हरीशच्या षटकातील. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज हरीश. आता सामना करेल तो किशोर. सुंदर चेंडू यावर कोयरी टाकले चेंडू. षटक समाप्त. सुंदर चेंडू यावर कोयरी टाकले चेंडू. षटक समाप्त. अजूनही 12 चेंडू आणि 5 धावा करायचे आहेत. 12 चेंडू आणि 5 धावा. हरीशने आपल्या षटकामध्ये वैयक्तिक 2च धावा खर्च केल्यात. उत्कृष्ट अशी गोलंदाजी हरीशची आपल्या संघासाठी. आता मात्र हा देखील हरीश. या हरीशचा देखील पहिला चेंडू निर्धाव. आता मात्र अलगद कडून दिला चेंडू. त्यावरती 1 धाव. हा देखील निर्धाव चेंडू. 9 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. आणि सुंदर षटकार. सामना विजय झाला. वाशिम विभाग संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचे कौतुक. वैयक्तिक 35 धावांवरती नाबाद येतो किशोर धसाडे. 15 चेंडू 35 धावा. 5 षटकार मारले आणि 1 चौकार. उत्कृष्ट असे खेळ केले आपल्या संघासाठी किशोर यांनी.
आज आपले केसीएचे अध्यक्ष ऋषभ भाऊ शेलार यांचा वाढदिवस, त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी केक कापण्यात येत आहे. सर्व खेळाडू सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे. रुद्रलेवन खर्डी आपलं शतरक्षण तरी सोडायचं. यानंतर समालोचन करतील आमचे प्रमित्र नाना जाधव. नाना जाधव यांनी समालोचन कक्षामध्ये यायचे.